रेबी बालेरावचा घास बघा तर किडूळ लगेच आतमध्ये घेता. छोटासा वडापाव खायला बाहेर बघू शकतात नदी किती भरलेली आहे. आता सगळे माझा लोक बघू शकतात कसा मस्त वाटतं एकदम हँडसम दिसतो मी. तर आता हे दोघं पण येतात आमच्या पार्टी कसे यायला लागले ते दोघं जण. ते लोक ब्लॉग काढायला लागले ते दोघं जण करणार गावी वगैरे येऊन तर तुम्हाला दाखवतो आम्ही वडापाव खाताना. आता बघू शकता त्याच्या पायाला हुक लागलेला आहे. तर हे दोघं फुल आता जात आहेत मस्तमध्ये. आम्ही दोघं जातोय आता मस्तमध्ये. यार आता बघू शकतात आम्ही जातोय वडापाव खायला बाहेर. एक पाया जातो आम्ही वडापाव खायला. तर यश गाडी चालवतोय. यशसाठी गोल्डनमध्ये कॉम्पिटिशन चाललंय इथं. तर गोल्डन बघू शकतात कसा येतोय हे बघू शकतात. आता हे दोघं चालवत आहेत गाडी चालवत आहेत. तर यश भाई पण गाडी चालवायला लागलाय. तर आम्ही जातोय आता वडापाव खायला. तर गोल्डन काय पण बघू शकता तुम्ही. काय बघू शकतात नदी किती भरलेली आहे. खूप सारा पाऊस पडल्यामुळे इथं पाणी खूप सारं आलेलं आहे. तर हे आमच्या गावातली नदी आहे नेपाळ आणि यार सापणे मार्गेची नदी. तर पुरा रस्ता पण खाली आहे. इथं बघू शकता तुम्ही गोल्डन आणि यश तिकडं उभा आहेत. तर ही वाहतूक नदी बघू शकतात तुम्ही कसली वाहते बघा. पाणी बघा तुम्ही नदीचं. खूपच मस्त आहे वातावरण बघा आमच्या गावाचं. ती वातावरण आहे बघा खतरनाक. तर हा पियुष बघा इथं काय करतोय. तर आता आपण जाऊया गोल्डन भाई आणि यश पसे हे दोघं बघा इथं आहेत. 2 hours later. हा सौरभ भैया कसा नेतोय एवढा पावसामधून. तर बघा इथं खूप पाऊस पडतोय. सौरभ भैया आम्हाला घेऊन जातोय तिकडे पावसाच्यामधून. तर सौरभ भैया आम्हाला पावसामधून घेऊन जातोय. तर बघू शकतात गाडी कसा जात असतोय हा. तर आम्ही बारशी नाही जातो आता. तुम्ही बघू शकता वातावरण बघा कसला झालंय इकडं. खूप डेंजर वातावरण झालंय. मी तर अर्धा भिजतोय. सौरभ दादा पण अर्धा भिजून गेलाय. तर भेटूया आता थोड्या वेळात. A few moments later. तर बघा आता आम्ही घरी बसलोय. तर श्रुतीचा बड्डे होणार आहे. तर थोड्या वेळात श्रुतीचा बड्डे होणारच आहे. तर घरी पावभाजी बनणार आहे. तर सगळे मस्ती करायला लागलेत. श्रुतीचा बड्डे होणार आहे. तुम्ही काय बोलणार. हॅपी बड्डे. तुम्ही काय बोलणार श्रुतीच्या बड्डेबद्दल. काहीच नाही. तुमचं काय रिॲक्शन आहे. तर आता सगळे हॉस्पिटलमधून घरी आलेत केक कटिंगसाठी. दादा काय बोलणार तुम्ही. केक किती खाणार तुम्ही. हां तरी माणसाची चेष्टा कर. तर तुम्ही केक किती खाणार. 1 पीस. फक्त 1 पीस. 1 पीसनी पोट भरणार का तुमचं. तर यांची बसायची स्टाईल बघू शकतात कसली खतरनाक आहे. प्रोफेशनल स्टाईल आहे यांची बसायची. बालेराव केक खाऊन दाखवा आम्हाला. तर एबी बालेरावचा घास बघा. तर एबी बालेराव तुम्ही असं का करतो. एबी बालेराव तुम्ही काय करायला लागला. एबी बालेराव कोपऱ्यात बसून. तर 2 शब्द तुमचे आमच्यापर्यंत पोहोचू द्या. तर तुमचे 2 शब्द काहीतरी बोला तरी. तर इकडे बघू शकतात वर्षा माऊ पावभाजी बनवायला लागले आणि पाव पण शेकायला लागले. तर आज तुमच्या पोरीचा बड्डे आहे. काय बोलणार या विषयावरती. पावभाजी बनवताना कसं वाटतंय तुम्हाला. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. आणि 5 डझन पाव आणलेत माझ्या मावशीने बघू शकतात. आणि एबी भालेराव फुल केकचा वाईट घेऊन. तर श्रुतीचा बड्डे आहे. तुम्ही काय बोलणार. तर इग्नोर केलाय. तर सगळे मंडळी बसले तिथं. पूनम माऊ पण आले आज खास बड्डेसाठी. तर किती रुपये भेटले तुम्हाला. 200 रुपये भेटले. कसं वाटतं पैसे वगैरे बघून. मला 100 तिचे 100 माझे. तर बघा पूनम माऊ केक देते सगळ्यांना. The next day. आता घरात गणपती आलेत वर्षा माऊच्या. तर तुम्हाला गणपती दाखवतो मी.
तर बघू शकतात या प्रकारे गणपती असे आहेत. तर तुम्ही गणपती घेऊन आलात, दोन शब्द काय बोलणार, कसं वाटलं? गणपती बाप्पा मोरया. तुम्ही काय बोलणार? काय ना गणपती बाप्पा मोरया. पुढचं म्हणतो. येत आणलं तर विचारणं चुकीचं आहे. तर आता बघा इथं श्रुती दिदी सगळं गणपतीचं हे करायला लागले. आता आम्ही आरती करणार आहे थोड्या वेळात. तर तुम्ही काय गाणं बोलू शकतात गणपतीसाठी? हा बोला मग. आता नको. तर तुम्हाला काय वाटतंय गणपती बाप्पा मोरया. झाले, गणपती आले म्हणून. मला मोदक खायचेत का? आयुष बायला खायचेत मोदक. ह्याच ताटात करायची का आरती मम्मी? भाऊजी तुला बोल वाटलं तर बोलाय. गब्बस मार का आरती करायची. आता मी दवाखान्यात म्हणते गार गप ना, कशाला त्याचा आवाज काढायला. तिकडे जमकाला की काय करायचंय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. भगवंताला ठीक आहे. Hours later. तर बघा आता चिंगणी काय पकडलं तुम्हाला, तर बघू शकता त्यांनी खेकडा पकडलाय. लगेच आतमध्ये घेते. छोटेसे डोळे आहेत बघा ह्याचे. चिंगीला भीती नाही वाटली. तुम्हाला खेकडा पकडून कसं वाटतंय? लय छान. मला खूप छान वाटतंय. तर इकडे बघू शकतात कोण उभा आहे. हे मैं हूँ डॉन. तर तुम्ही असे उभा आहात का? उभा आहात काय बोलणार तुम्ही? काय बोलायचं तुम्हाला? तुम्ही दोन शब्द बोला. दोन शब्द. असे का उभा आहात? पावसाची वाट बघताय का पोरीची? काय बोलत नाही आहेत, खूप गपगप झालेल्या. तर बघू शकतात रतना इथं कपडे सुकाय टाकते. तर तुम्ही काय बोलणार? काय बाबा कपडे सुकाय टाकते, पाऊस चालू आहे. तर आणि खेकडा पकडल्याबद्दल काय बोलणार? खेकडा पकडला तर स्वागत करू का? खेकडा पकडलाय तर हे स्वागत करायला निघालेत. आता नानी कुठं आहे बघू आपण. तर नानी नाही आहे. कचरू दादाचा मोबाईल घेतलाय चिंग्याने. कचरू दादा पाठी लागले. तर तुमचा मोबाईल घेतल्याबद्दल कसं वाटतंय? तर मोबाईल घेतल्याबद्दल कसं वाटतंय? काय मत काय आहे त्याच्यावर? दोन शब्द काय बोलणार काय? खेकडा खाल्ला का? खेकडा खाल्ला का? खेकडा खाल्ला का? अजून आणि का ए उगाच काका. जाणे हजार बघा तू पुढं. तर तुम्ही एवढे रागवलेत का? हे क्रांती रे. तर आता बघू शकतात अथर्वच्या दुकानावरती कोण सुद्धा नाही आहे. अथर्व, मी आणि चिंगाच बसलोय त्याच्या दुकानामध्ये. तर अथर्व फुल पार्टी देतोय आम्हाला. तर काय बोलणार पार्टी दिल्याबद्दल? तर स्पॉन्सर पियुष भैया आहे, माझे पैसे घेऊन स्पॉन्सर करतोय. तर अथर्वला टाइमपाससाठी कोण नव्हतं म्हणून आम्ही दोघं आलोय. तर एकदा मोरनी बोले आयु करा बरं. तुम जब तक आओगे हम खत्म कर दिए होंगे. कर दिए होंगे. तो अथर्व का दुकान का सामान देख सकते हो. तो उसका भाई गया है बाहर में, तुमचं पहिल्याच्या दुकानात चालायचं का नाही? तो आएगा तो और एक शूट करेंगे यस और अभिषेक के साथ. तर मिळूया पुढच्या व्लॉग मध्ये.